विनयभंगाचे आरोप करणाऱ्यांविरोधात मंत्री गोरेंनी आता हक्कभंग दाखल केलाय, तर संजय राऊत, रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनल विरोधात त्यांनी हक्कभंग दाखल केल्याची माहिती आहे। जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। त्या महिलेचं म्हणणं आहे की मला अशा प्रकारे रात्री अपरात्री हा माणूस त्रास देतो, फोन करून फोटो पाठवून माझं जगणं मुश्किल झालंय आणि मला आत्महत्या करावी लागेल ती महिला म्हणते। मग काय करावं? आम्ही महाराष्ट्राचे एक संसदेचे सदस्य म्हणून समाज जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारखे लोकांनी गप्प बसायचं का? हक्कभंगाला तुम्हाला विचारते कोण? करा ना हक्कभंग। त्या महिलेच्या हक्काविषयी बघा आधी। मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरेचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे। ती अबला, ती महिला उपोषणाला बसते आणि आंदोलन करते आझाद मैदान आणि विधान भवनासमोर। मग तुम्ही हक्कभंग त्या महिलेविरुद्ध आणताय, कोणाविरुद्ध आणताय? पाहूया ना, आणा ना, बघतो ना। मग मी हे छोटे किरीट सोमय्या आहेत, ज्युनियर किरीट सोमय्या आहेत। ते नागडे फोटो स्वतःचे पाठवायचे, काढायचे, व्हिडिओ करायचे। अशा छोट्या किरीट सोमय्यांना, नागड्यांना आपण मंत्रिमंडळात घेऊन काय संस्कृती महाराष्ट्राची तुम्ही देवेंद्रजी दाखवू इच्छित आहेत त्या देशाला? तुम्ही आमच्यावरती हल्ले करता, विरोधकांवर हल्ले करता। आधी स्वतःकडे बघा, खाली वाकून पहा। तुम्ही जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्यायला हवा तात्काळ। आमदाराच्या विरोधात एका महिलेने तक्रार केलेली आहे आणि ती तक्रार फार व्यक्तिगत लेवलची आहे आणि बोलत असताना आम्ही एवढंच सांगितलं, कुठलीही महिला असेल तिला जर न्याय मिळत नसेल तर आमच्याकडे या, आम्ही नक्कीच तो विषय मांडू। याच्यामध्ये चुकीचं काय केलं आता एवढं पर्सनली घ्यायचं काय मला माहित नाही, पण नोटीस आल्यानंतर नक्कीच त्याचं उत्तर आम्ही देऊ आणि त्याच्यावर जर चर्चा करायची असेल तर मग आपण चर्चाही त्या बाबतीत करू शकतो।